अनुवाद प्रकरण 22. आपल्या एखाद्या बांधवाचा बैल अथवा मेंढा भटकत असलेला पाहून न पाहिल्यासारखे करू नको. तो अवश्य आपल्या बांधवाकडे पोचता कर. तुझा बांधव जवळपास राहत नसला किंवा तू त्याला ओळखीत नसलास तर ते जनावर आपल्या घरी आण आणि तुझा बांधव त्याचा शोध करीत येईपर्यंत ते तुझ्यापाशी राहू दे आणि मग ते त्याच्या हवाली कर. तसेच आपल्या बांधवाच्या गाढवाच्या बाबतीत कर आणि तसेच त्याच्या वस्त्राबाबतीत कर. आणि आपल्या बांधवाची कोणतीही वस्तू हरवली आणि ती तुला सापडली तर तिच्या बाबतीतही तसेच कर. ती पाहून न पाहिल्यासारखे करू नको. आपल्या बांधवाचे गाढव अथवा बैल वाटेत पडलेला पाहून न पाहिल्यासारखे करू नको. त्याला उठवून उभे करण्यासाठी अवश्य मदत कर. स्त्रीने पुरुषाचे कोणतेही वस्त्र घालू नये आणि पुरुषाने स्त्रीचे कोणतेही वस्त्र घालू नये, कारण तुझा देव परमेश्वर ह्याला तसे करणाऱ्या प्रत्येकाचा वीट आहे. वाटेने जाताना झाडावर किंवा जमिनीवर पक्ष्याचे कोटे तुला आढळले, मग त्यात पिले असोत किंवा अंडी असोत, त्या पिलांवर अथवा अंड्यांवर मादी बसलेली असली तर तिला पिलांसहित धरू नको. तुला हवी असली तर पिले घेऊन जा, पण त्यांच्या आईला अवश्य सोडून दे, म्हणजे तुझे कल्याण होईल आणि तू चिरायू होशील. तू नवीन घर बांधशील तेव्हा धाब्याला कठडा बांध, नाहीतर एखादा मनुष्य तेथून खाली पडल्यास तू आपल्या घराण्यावर हत्येचा दोष आणशील. आपल्या द्राक्षमळ्यात दुसरे कोणतेही बी पेरू नको. पेरलेस तर सबंध उत्पन्न, म्हणजे पेरलेल्या बींचे उत्पन्न आणि द्राक्षांचे उत्पन्न दोन्ही जप्त करण्यात येतील. बैल व गाढव यांची जोडी जुंपून जमीन नांगरू नको. लोकर व सण ह्यांच्या मिसळीचे कापड अंगात घालू नको. आपल्या पांघरायच्या वस्त्राच्या चारही टोकांना गोंडे लाव. पातिव्रत्याविषयी नियम. एखाद्या पुरुषाने स्त्रीशी लग्न केले व तिच्यापाशी गेल्यानंतर ती त्याला आवडेनाशी झाली आणि त्याने तिच्यावर भलभलते आरोप ठेवून तिची बदनामी करून म्हटले की मी ह्या स्त्रीशी लग्न करून तिच्यापाशी गेलो तेव्हा तिच्या ठाई मला कौमार्य चिन्हे आढळली नाहीत, तर मुलीच्या आईबापांनी तिची कौमार्य चिन्हे घेऊन गावच्या वडील वर्गाकडे वेशीत जावे. मुलीच्या बापाने वडील वर्गाला म्हणावे की मी आपली कन्या ह्या पुरुषाला दिली आणि आता ती त्याला आवडत नाही. पहा, तो तिच्यावर भलभलते आरोप ठेवून म्हणतो की तुमच्या कन्येच्या ठाई मला कौमार्य चिन्हे आढळली नाहीत, पण ही पहा माझ्या मुलीची कौमार्य चिन्हे. मग त्यांनी ती चादर गावच्या वडील वर्गापुढे पसरावी आणि गावच्या वडील वर्गाने त्या पुरुषाला धरून शिक्षा करावी. त्याच्याकडून 100 शेकेल रुपये दंडादाखल वसूल करून मुलीच्या बापाला द्यावे, कारण त्याने एका इस्रायल कन्येची बदनामी केली आहे. त्याने तिला बायको म्हणून नांदविले पाहिजे. तिचा त्याग त्याने आमरण करता कामा नये. पण त्या मुलीच्या ठाई कौमार्य चिन्हे नव्हती हे सिद्ध झाल्यास वडील वर्गाने त्या मुलीला तिच्या बापाच्या घराबाहेर काढावे आणि गावच्या पुरुषांनी तिला मरेपर्यंत दगडमार करावा, कारण तिने आपल्या बापाच्या घरी वेश्याकर्म करून इस्रायलात भ्रष्टाचार केला आहे. ह्याप्रमाणे तू आपल्यामधून ह्या दुष्टाईचे निर्मूलन करावे. एखादा पुरुष विवाहित स्त्रीशी गमन करीताना सापडला तर तिच्याशी गमन करणारा पुरुष व ती स्त्री ह्या दोघांनाही जिवे मारावे. अशा प्रकारे इस्रायलातून असल्या दुष्टाईचे निर्मूलन करावे. वागदत्त कुमारी एखाद्या पुरुषाला गावात आढळली आणि त्याने तिच्याशी गमन केले तर त्या दोघांनाही त्या गावाच्या वेशीकडे आणून मरेपर्यंत दगडमार करावा. तिने गावात असून आरडाओरड केली नाही म्हणून तिला आणि त्याने आपल्या शेजाऱ्याची स्त्री भ्रष्ट केली म्हणून त्याला. ह्या प्रकारे तू आपल्यामधून ह्या दुष्टाईचे निर्मूलन करावे. वागदत्त कुमारी एखाद्या पुरुषाला रानात आढळली आणि त्याने तिच्यावर बलात्कार केला तर त्या गमन करणाऱ्या पुरुषाला मात्र जिवे मारावे, पण त्या कुमारीला काही करू नये. मरणदंडास पात्र असा काही गुन्हा तिच्या हातून घडलेला नाही, कारण एखाद्याने आपल्या शेजाऱ्यावर चालून जाऊन त्याला जिवे मारावे तसाच हा प्रकार समजावा. कारण ती वागदत्त कुमारी त्याला रानात आढळली आणि ती ओरडली तेव्हा तिचा बचाव करावयाला कोणी नव्हते. वागदत्त नाही अशी कुमारी एखाद्या पुरुषाला आढळली व त्याने तिला धरून तिच्याशी गमन केले व ते दोघे सापडले तर तिच्याशी गमन करणाऱ्या पुरुषाने मुलीच्या बापाला 50 शेकेल रुपये द्यावे आणि ती त्याची बायको व्हावी, कारण त्याने तिला भ्रष्ट केले आहे. त्याने आमरण तिचा त्याग करिता कामा नये.
कोणी आपल्या सावत्र आईशी विवाह करू नये, आपल्या बापाची बेअब्रू करू नको.